नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या हमास आणि इस्रायल यांचं युद्ध जोशात आलेलं आहे आणि ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार हळूहळू करत हमासचे सगळे जे लढवय्ये आहेत हे शेपूट घालून कुठच्या तरी बिळातून भुयारातून आपला जीव वाचवायला पळत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 5-6 लाखापेक्षा अधिक उत्तर गाझामधले लोक हे आपला जीव वाचवण्यासाठी इस्रायलच्या आदेशानुसार दक्षिण गाझामध्ये दाखल झालेले आहेत. तिकडे गाझा आणि इजिप्त यांची जी सीमा आहे तिथले जे गेट आहेत, प्रवेशद्वार आहे, ते उघडण्यावरूनही आंतरराष्ट्रीय चर्चा झाली आणि उडत बातमी आली. खरी किती आहे माहीत नाही, पण अमेरिका आणि इजिप्त यांच्यात एक समझोता झाला आहे, काहीतरी तडजोड झाली आहे. त्यानुसार या सगळ्यांना निर्वासित म्हणून इजिप्तमध्ये सध्यापुरतं येऊ द्यावं अशी काहीतरी तडजोड झाली. पण विषय तो नाही आहे मित्रांनो. या सगळ्या युद्धात किती माणसं मेली, किती मालमत्तेची नासाडी झाली, किती रॉकेट्स सोडले गेले, किती लोक जखमी झाले किंवा आणखीन कोण काय असतील ते अपहरण वगैरे वगैरे याचे आकडे दिले जातात. पण याच्यामध्ये पडद्यामागून ज्या काय हालचाली चालू आहेत त्याचा वेध घेण्याचा सहसा प्रयत्न होत नाही आणि माझ्या दृष्टीने तोच महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की एक पहिल्यांदा अशी गोष्ट घडते की पूर्वी जितक्या आवेशात हे पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू व्हायचं तेव्हा ज्या आवेशातमध्ये जगातले मुस्लिम देश त्या पॅलेस्टाईनच्या यासर अराफतच्या अल फताच्या मागे ठामपणे उभे राहायचे, तसं होत नाही. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर अगदी 50-60 वर्षापूर्वी विमानाचं अपहरण करून ते विमान बैरूटला घेऊन जायचं आणि मग तिथल्या कुठच्याही विमानातलं, जगातलं कुठलंही विमान असो, त्याला नेऊन तिकडे बैरूटला न्यायचं आणि प्रवाशांना ओलीस ठेवून पॅलेस्टाईनी लोक जे घातपाती आहेत त्यांना इस्रायलच्या तुरुंगातून सोडवण्याची मागणी करायची. आपल्याकडे आठवतं ना तुम्हाला, 1999 सालच्या डिसेंबरमध्ये जेव्हा भारताचा हा होता, भारताचं विमान कंदाहारला पळवून नेलं होतं आणि मग त्या विमानातून जे प्रवासी नेले होते त्यापैकी एक दुबईला मारला गेला आणि बाकीच्यांना कंदाहारला नेऊन ओलीस ठेवलं गेलं आणि बदल्यात काश्मीरमधून 4 अत्यंत खतरनाक असे अझर मसूद असे अतिरेकी सोडवून घेण्यात आले होते. तर ह्या सगळ्या कालखंडामध्ये जगातले जे 50-55 मुस्लिम देश आहेत यांची जी संघटना आहे ती प्रत्येक वेळेला ठामपणे हिजबुल्ला असेल, हमास असेल, हमास नंतर आला, अल फताच्या मागे उभी राहायची. ज्यावेळेला यासर अराफत ॲक्टिव्ह होते त्या काळामध्ये हमास नव्हती. लक्षात घ्या, हमासचा जन्म कधी झाला आहे की ज्यावेळेला इस्रायल आणि इजिप्त यांच्यात समझोता झाला आणि यासर अराफत यांना जो त्यांच्या लोकसंख्येचा प्रदेश आहे त्यावरसुद्धा आपलं राज्य स्थापन करता येत नव्हतं, सरकार चालवता येत नव्हतं. तिथे त्यांना स्थानिक पातळीवर एक प्राधिकरणसारखं म्हणजे महापालिका वगैरे स्थानिक व्यवहार करण्यासाठी एक देश म्हणून मान्यता मिळवावी अशी तडजोड झाली आणि यासर अराफत यांनी आपल्या उतार वयामध्ये इस्रायलबरोबर समझोता केला. तेव्हा त्यांच्यापेक्षा अधिक कट्टर आणि आक्रमक असलेले जे पॅलेस्टाईनी लोक होते त्यांनी ती तडजोड मान्य करायला नकार दिला आणि त्यातून हमासचा जन्म झाला. आणि हमासचे लोक प्रामुख्याने हे गाझा पट्टीतले आहेत. त्यापैकी अर्थात काही लोक काय त्या वेस्ट बँक, पश्चिम किनारा म्हणतात ज्याला, त्या भागातले पण आहेत. पण प्रामुख्याने जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की निवडणुकासुद्धा झाल्या, पण निवडणुका या हमास गटाने जिंकल्या होत्या. त्यांना इस्रायलबरोबर कुठलीही तडजोड नको होती आणि शेवटी त्या निवडणुकांनंतर हमासचा जो राजकीय नेता होता
तोच पॅलेस्टाईन ऑथॉरिटी जी झाली तिचा सर्वोच्च सत्ताधारी बनला आणि त्यातून हमास आणि अल फताची जी स्थानिक काय म्हणतात त्याला पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी वगैरे अशा दोन गटामध्ये सातत्याने हाणामाऱ्या व्हायच्या. आत्ता इस्रायल आणि हमास चालू आहे, पण तुम्ही 10-15 वर्ष मागे गेलात तर हमास आणि महमूद अब्बास जे पॅलेस्टाईन ऑथॉरिटीमधले आहेत, यासिर अराफतचे निकटवर्ती आहेत, त्यांच्याशी यांच्या मारामाऱ्या व्हायच्या. इस्रायल बाजूला राहिला होता कारण इस्रायलने तडजोड मान्य केली होती, पण हमासला ही मान्य नव्हती आणि त्यामुळेच प्रत्येक वेळेला हमासच्या मागे जगातले बहुतांश मुस्लिम अरब देश उभे राहिले. आणि हा यावेळचा मोठा फरक आहे की जवळजवळ 10-15 वर्षानंतर परत हा इस्रायल अरब असा संघर्ष उभा राहिला आहे, पण त्याच्यात अरब नाही आहेत, फक्त पॅलेस्टाईनी आहेत. कुठलाही अरब देश उजळ माथ्याने हमासच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही. कतार त्यांना मदत करतोय, पण लेबनॉन आणि सिरिया हे देश सोडले तर इराण हा शिया देश त्यांना मदत करतोय. पण बाकीचे मुस्लिम देश शक्य तितकं मौन पाळू नये. हां, जगाच्या पाठीवर वेगवेगळे मुस्लिम देश किंवा पाश्चात्य देश, कॅनडा, अमेरिका इथेसुद्धा स्थलांतरित झालेले किंवा आश्रयाला गेलेले जे पॅलेस्टाईनी आहेत ते मात्र रस्त्यावर आलेत आणि तितक्याच मोठ्या संख्येने इस्रायलला समर्थन द्यायलासुद्धा हजारो लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेत. पण हा सगळा एक चमत्कार असा आहे की पहिल्यांदा जगातले सगळे मुस्लिम देश ठामपणे हमासच्या पाठीशी किंवा पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे राहिलेले नाहीत. पण विचित्र आणखीन एक गोष्ट आहे की स्वतःला पुरोगामी, सेक्युलर, लिबरल असे म्हणवणारे, मानवतावादी असं म्हणणारे जे लोक आहेत, जे मुस्लिम नाहीत, अरब पण नाहीत, ते मात्र हमासच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर हे सगळं आपोआप घडतंय, उलगडतंय असं म्हणणं मला योग्य वाटत नाही. माझा त्या बाबतीतला दृष्टिकोन वेगळा आहे. हे सगळं उलगडत जरी असलं तरी ते ज्या पद्धतीत घडतंय त्या पद्धतीत याचं विकोपास जावं अशीच एकूण राजकीय जिओपॉलिटिक्स म्हणजे भूराजकारण चालू आहे असं मला वाटतं. जे अरब देश आता श्रीमंत झालेत, सुखसंपन्न झालेत, त्यांना आता जिहाद नको आहे आणि त्यामुळे अशा देशांनी हमासचं समर्थन करायला साफ नकार दिला आहे. तुम्हाला आठवत असेल तर आठवडाभर पूर्वी अगदी हे हमास आणि इस्रायल सुरू झालं त्यावेळेला बहारीनसारख्या अरब मुस्लिम देशाने सिरियाला धमकी दिली होती की तुम्ही हमास इस्रायल युद्धात नाक खुपसू नका, नाही तर तुम्हाला महागात पडेल. ही सिरियाला धमकी देणारा कोण होता? तर बहारीन होता. दुबईने पण यापासून हात झटकलेले आहेत. पॅलेस्टाईनपेक्षा किंवा हमासपेक्षा इस्रायलचं समर्थन केलेलं आहे. सौदी अरेबिया गप्प बसला आहे. आणि ही गोष्ट मित्रांनो आपोआप झाली असं तुम्हाला वाटतं? आणि योगायोग बघा की G20चं संमेलन झाल्यानंतर याचा भडका उडालेला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले 9.5 वर्षापूर्वी, तेव्हापासून जागतिक व्यासपीठावर त्यांनी एक मुद्दा लावून धरलेला आहे की या जगाला दहशतवादापासून मुक्त करणं हा जगाचा अजेंडा असला पाहिजे. कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही वंशाचा, कुठल्याही विचारांचा अतिरेकी सहन होता कामा नये. दहशतवाद हा समूळ नष्ट केला पाहिजे आणि त्यासाठी जगाने एकत्र आलं पाहिजे. राष्ट्रसंघाने त्यात पुढाकार घेतला पाहिजे. वेगवेगळ्या ज्या जागतिक संघटना आहेत त्यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे असा आग्रह प्रत्येक जागतिक संमेलनामध्ये, कुठल्याही संस्थेचं, संघटनेचं जेव्हा जागतिक संमेलन होतं त्यामध्ये नो टू टेरर अशी भूमिका नरेंद्र मोदी मांडत आले. मला वाटतं हमासच्या निमित्ताने त्याला पहिल्यांदा
चालना मिळालेली आहे. कारण हे बोलणं ठीक असतं, वेगवेगळ्या मंचावर हे सगळं तोंडाची वाफ दवडणं असं मी मानतो. जोपर्यंत त्याचा परिणाम दिसत नाही तोपर्यंत अशा भाषणांना आणि फारसा अर्थ नसतो, फारसा अर्थ नसतो. पण आता हळूहळू त्याचे परिणाम दिसत आहेत आणि हे हमासपुरतं मर्यादित आहे असं समजू नका. G20 संपल्यानंतर अचानक तुम्हाला आठवत असेल कॅनडाचे पंतप्रधान मायदेशी पोहोचले आणि त्यांनी तिथे खलिस्तानी एक मारला गेला होता, तो भारताच्या हेरखात्याकडूनच मारला गेला असा हेत्वारोप केला आणि भारत कॅनडाचे संबंध बिघडले आणि ते भारताने बिघडू दिले, पण आरोप सहन करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यावेळेला भारत एकटा पडला नाही. भारतावर आरोप होता, पण पाश्चात्य गोटातला मानला जाणारा कॅनडा हा भारताच्या टार्गेटवर असताना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स वगैरे देश हे भारताच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते की दहशतवाद संपला पाहिजे. आणि त्याचा न बोललेला भाग असा की तो जिथे मिळेल तिथे संपवला पाहिजे, मिळेल तिथे पोहोचून संपवला पाहिजे, बेळातून काढूनसुद्धा मारला पाहिजे. ही वाक्य मोदी बोलत नाहीत, पण त्याचा गर्भितार्थ तोच असतो. आणि कॅनडामध्ये निज्जर नावाचा किंवा सुक्खा नावाचा खलिस्तानी मारला असेल, पाकिस्तानमध्ये असेच 2-4 तोयबा वगैरे मुजाहिदीन मारले असतील, तर त्याच्यासाठी भारताच्या विरोधात बोललेली भाषा भारत सहन करणार नाही इतकी ठाम भूमिका नरेंद्र मोदींनी घेतली आहे. आणि त्यानंतर हमास प्रकरण उद्भवलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कॅनडा आणि हमास किंवा कॅनडातली, अमेरिकेतली किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांचे खून किंवा संशयास्पद हत्या याच्याशी हमास प्रकरण जोडावं लागतं. आणि या सगळ्या प्रकाराने प्रामुख्याने हमास कॅनडा आल्यानंतर जगाचे 2 भाग पडलेले आपण बघितले. आजपर्यंत अगदी 26 नोव्हेंबर 26/11 ज्याला आपण म्हणतो, मुंबईवर तोयबाचा, अजमल कसाबचा हल्ला किंवा त्याच्या आधी पुलवामा वगैरे अशा सगळ्या घटनेमध्ये जगातले सगळे लोक आपल्या समर्थनाला, भारताच्या समर्थनाला उभे राहिले नव्हते. पण हा गेल्या 2-3 वर्षामधला सगळ्यात मोठा फरक आहे की हळूहळू दहशतवादाच्या बाजूचे किंवा त्याला पाठीशी घालणारे किंवा त्याबद्दल मौन करणारे असा एक गट विरुद्ध दहशतवाद निपटून काढला पाहिजे असं मोदींच्या मतानुसार बोलणारा दुसरा गट, अशी जगाची विभागणी झालेली आहे. दिसायला वरकरणी हमास इस्रायल युद्ध चालू आहे, पण इस्रायल हे सगळं करत असताना तुम्हाला आठवत असेल की कॅनडामध्ये निज्जर किंवा सुखाची हत्या, पाकिस्तानमध्ये आणखीन कोणाची हत्या दहशतवाद्यांची, याच्यामध्ये मोसादचा हात आहे. आणि मोसाद आणि रॉ भारतीय हेर संस्था मिळून या कारवाया उचापती करत आहेत असा आरोप झाला होता. आज ज्या प्रकारे इस्रायल हमास युद्ध सुरू झालेलं आहे त्यामध्ये अर्थातच मोसादची भूमिका मोठी आहे आणि भारत ठामपणे इस्रायलच्या बाजूने उभा राहिलेला आहे. पॅलेस्टाईनविषयी भारताला सहानुभूती आहे, पण हमासविषयी काडीचीही करुणा नाही, सहानुभूती नाही, ही सुद्धा भारताने अगदी स्वच्छ भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे जे काय आत्ता हमास इस्रायल युद्ध चालू आहे त्याच्या पडद्यामागे ज्या हालचाली होत आहेत त्यातून एक समोर येतं की मोदींनी गेल्या 9 वर्षामध्ये जागतिक पातळीवरचे भारताचे संबंध विकसित करताना, सुधारताना दहशतवादाच्या विरोधात भारत ठामपणे उभा आहे. आणि जो देश दहशतवादाचा निप्पात करणार असेल त्याच्या मागे भारत उभा राहील हे ठामपणे सांगितलेलं आहे. आणि भारताकडे कोणी वाकड्या दृष्टीने बघितलं तर त्यालाही सरळ केलं जाईल इतकी ठाम भूमिका जी भारताने घेतलेली आहे. त्याच्या भोवती हळूहळू जगातल्या लहान मोठ्या शेकडो देशांचं ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे. हमास आणि इस्रायल
या युद्धाच्या निमित्ताने मोदींनी केलेला सगळ्यात मोठा गेम कुठला असेल? ज्या जगाची 2 विभागात विभागणी, 2 गटात विभागणी केली आहे. एका बाजूला सरळ सरळ कुठल्याही स्वरूपाचा दहशतवाद मोडीत काढायला उत्सुक असलेले आणि त्यासाठी समर्थन देणारे देश एका बाजूला झालेत, आणि दहशतवादाला समर्थन देणारे, दहशतवादाला पाठीशी घालणारे किंवा दहशतवादाविषयी मौन धारण करणारे देश एकाकी पाडलेले आहेत. आणि त्याला मी मोदींनी योजलेला गेम म्हणतो. कारण मोदी हा एकमेव गेल्या 9 वर्षातला असा जागतिक पातळीवरचा राष्ट्रप्रमुख आहे की त्याने स्वच्छ शब्दामध्ये सातत्याने दहशतवादाशी कुठलीही तडजोड होता कामा नये, कुठल्याही स्वरूपाचा दहशतवाद समूळ उच्चाटन करून संपवला पाहिजे ही भूमिका सातत्याने मांडलेली आहे. आणि हमासच्या निमित्ताने जो मोठा भडका उडालेला आहे, अशा वेळेला ज्या प्रकारे अगदी बहुतांश मुस्लिम देशसुद्धा इस्रायलच्या समर्थनाला आले नाहीत, तरी इस्रायलच्या विरुद्ध बोलत नाहीत, हा मोदींनी जो खेळ केला त्याचं सगळ्यात मोठं यश आहे असं म्हणता येईल. आणि ही गोष्ट मित्रांनो सोपी नाही आहे. ज्या वेळेला अरब इस्रायल युद्ध झालं त्या कालखंडामध्ये भारत हा सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा मुस्लिम देश, भारतामध्ये सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आहे असं मानलं जातं, अगदी पाकिस्तान बांगलादेशपेक्षा जास्त आहे. तरी अल-अक्सा मशिदीचं हे झाल्यानंतर भारताला त्या मुस्लिम देशांच्या संघटनेने अपमानित केलं होतं. ती संघटनासुद्धा हळूहळू करत भारताच्या गोटात आणून उभी करण्यापर्यंत मोदींनी मजल मारलेली आहे. म्हणूनच हमास आणि इस्रायल यांच्या युद्धामध्ये OIC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, मुस्लिम देशांचा संघटना, तीसुद्धा उघडपणे इस्रायलच्या विरुद्ध बोलत नाही आहे किंवा हमासच्या समर्थनार्थ बोलत नाही आहे. त्यामुळे या खेळामधली सगळ्यात पहिला डाव जो कुठला असेल तर हमास आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये स्पष्टपणे फरक केला पाहिजे, हे मोदींनी तत्वतः यशस्वी करून दाखवलेलं आहे. इस्रायल त्याच्यावरची कारवाई करतो आहे, पण भूमिका नरेंद्र मोदींनी जी सातत्याने मांडली त्याची आता फलश्रुती होताना आपण बघतो आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.